मित्रांनो, रेल्वे भरती 2026चा हा व्हिडिओ असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण असिस्टंट लोको पायलट रेल्वे भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाहिरातीचा गोषवारा पाहूया. जागा वगैरे किती आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पाहत आहे की RRB APL भरती 2026, भारतीय रेल्वे भरती 2026. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे की जाहिरात क्रमांक दिलेला आहे 01/2026 ALP. तुम्हाला हा जाहिरात क्रमांक ध्यानात ठेवायचा असतो, कारण की या ठिकाणी रेल्वेमार्फत बरेच जागा येत राहतात. परंतु जर का तुमच्याकडे जाहिरात क्रमांक असेल तर तुम्ही या ठिकाणी ते संबंधित आय कार्ड वगैरे काढू शकता पद्धतशीरपणे. जागा आहेत मित्रांनो 11,127 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी APLची भरती निघालेली आहे. ALPची असिस्टंट लोको पायलट अशा 11,127 जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तुम्ही जर का 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सोबतच तुम्हाला ITI फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ TV अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ITI या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु जर का तुम्ही फक्त 10वी पास किंवा मग पदवीधर असाल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर याला अजून महत्त्वाचं म्हणजे वयाची लिमिट आहे 18 वर्ष पूर्ण असावे 30 वर्षापर्यंत. 1 जुलै 2026 पर्यंत 18 वर्षे पूर्ण, परंतु 30 वर्षापर्यंत या ठिकाणी लिमिट आहे. सोबतच जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC/STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष, म्हणजे 30+5 SC/ST आणि 30+3 OBC. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत राहणार आहे. आणि या ठिकाणी फी स्ट्रक्चर आहे जनरल OBC EWSला ₹500, SC/ST, एक्समॅन, ट्रान्सजेंडर EBC आणि महिला या ठिकाणी कुठल्याही कास्टचे असो त्यांना ₹250 फी आहे. SC/STला 250, बाकीचे यांना ₹500. या ठिकाणी तुम्हाला फी ही रिफंडेबल राहणार आहे. SC/ST त्याचप्रमाणे महिलांना पूर्णपणे फी रिफंडेबल आहे, परंतु OBC जनरल यांना EWS यांना अर्धी फी रिफंडेबल राहणार आहे. म्हणजे 500 पैकी तुमचे ₹250 वापस मिळतील, परंतु एक्झाम वगैरे दिल्यावर तसे येणार नाही. जर का तुम्ही फॉर्म भरला परंतु पेपरला गेले नाही तर तुम्हाला फी ही वापस भेटणार नाही. सो मित्रांनो, या ठिकाणी पाहत आहे की महत्त्वाची तारीख म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 जून. 14 जूनपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. जर का तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म नसेल भरला तर फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्या चॅनल उपलब्ध असते. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. जर का काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.